शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आपल्याला आवाहन केलं होते की 9 जून मंगळवार दिनांक 9 जून 2026ला आपण पुणे कृषी आयुक्तालयाजवळ यायचं आहे आणि आपण ठिय्या आंदोलन करायचं आहे. मी आता आज आहे दिनांक 8 जून 2026. तर इथं पुणे कृषी आयुक्तालयामध्ये इथं आलेलं आहे. मी इथं जातो ऑफिसमध्ये. पुणे कृषी आयुक्तालयाच्या एका ऑफिसमधून साईडवरून मी व्हिडिओ बनवत आहे शेतकरी बंधूंनो की इथं सकाळी 10:30 वाजता आलो. येथील जे काय कर्तव्यदक्ष अधिकारी मोरे साहेब असतील, देशमुख साहेब असतील, बोरकर सर असतील, दायगुडे साहेब असतील यांच्याशी चर्चा झाली आणि यांनी हे सगळं आपला अहवाल बघितला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मांढरे साहेबांनी सन्माननीय मांढरे साहेबांनी यांना हे सगळ्या मांढरे साहेबांच्याकडे यांनी अहवाल पाठवला. त्यांच्याशी हितगुज केलं आणि यांनी सांगितलं की सर लेखी आपल्याला आश्वासन द्यायला लेखी पत्र द्यायला लागल्यात की अंकुश पाटील तंत्रज्ञानाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्माअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा विभागामार्फत होणार आहे शेतकरी बंधूंनो. तर कृषी विभागसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूनं आहे. तर तुम्ही उद्या मंगळवार दिनांक 9 जून 2026ला पुण्याला येऊ नये अशी मी तुम्हाला इथून आवाहन करत आहे. आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. पुण्यातील महाराष्ट्रातील कृषी विभाग आपल्या सर्व तमाम शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. आपलं जे काही शेतकऱ्यांच्या बाजूचे तळमळ आहे यांच्या सर्व लक्षात आलेलं आहे. कृषी विभागसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. सन्माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे मामा यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनं आहेत. आपण शेतकऱ्यांनी आपण हे सुद्धा शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान जसं वापरून आपण कृषी विभागालासुद्धा आपण मदत करूया आणि आपण मंगळवार दिनांक 9 जून 2026चं आंदोलन स्थगित झालेलं आहे. आपल्या इथून पुढच्या कार्यशाळा पुणे कृषी विभागाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यावरती आत्माअंतर्गत आपल्या कार्यशाळा होणार आहेत. याची नोंद घ्या आणि याचे लवकरच मी व्हिडिओ अपडेट बनवत आहे. जय जवान जय किसान.